तोंडानं बोलतो वेगळं. तुम्ही दुधंडे. अगं गावासाठी करतो सगळं, दोन्ही तोंडानं बोलतो वेगळं. अग दीडशाने अग मर्दाने, अग दीडशाने अग मर्दाने. अव गप्पाडे तुम्ही थपाडे. अव गप्पाडे तुम्ही थपाडे. तशी ग तू बाईल 36 गुणी, तू बाईल 36 गुणी. हे शास्त्र काढले कुणी, हे शास्त्र काढले कुणी. अग हे शास्त्र काढले कुणी, हे शास्त्र काढले कुणी. कोण म्हणते असं? कधी वरची आई पावशेर, कधी खालची आई अर्धा शेर. कधी वरची आई कधी खालची आई. कधी उजवीकडे कधी डावीकडे. तुम्ही राहू के सुखाशनी, तुम्ही राहू के सुखाशनी. तसं खडीच नारद मुनी, तसं खडीच नारद मुनी. तसं खडीच नारद मुनी, तसं खडीच नारद मुनी. ऐक मग, देवादिकांनी तरी काय केलं, पाप आणि पुण्य मोर ठेवलं. अगं देवादिकांनी तरी काय केलं, पाप आणि पुण्य मोर ठेवलं. कुणी हे निवडा, कुणी ते निवडा. अहो बघू ना, कुणी असं निवडा, कुणी तसं निवडा. असं डोसक चालवावं ज्यानी त्यांनी, अग डोसक चालवावं बायांनी. आणि म्हणून सांगतो कलियुगाचा, अग मी हाय नारद मुनी, तसं मी हाय नारद मुनी, तसं मी हाय नारद मुनी. ग नमस्कार. नमस्कार नमस्कार मॅडम बाई. म्हणलं अजून कशा आला नाही? मॅडम बाई कशा आल्या नाही? मॅडम बाई कशा आल्या नाही? दिवसभरातून 10 टाइम तरी घोकलं बघा ये. असं आपण येणारच नव्हते आणि याने तरी कुठं बोलवलं होतं? असं होय? ते कळवायला कशाला पाहिजे, आणि याने तरी बोलवायला कशाला पाहिजे? आपण आपल्या मनानेच यायचं. रोज एक तरी खेप टाकायला पाहिजे का नाही? त्यामुळे हाल अहवाल कळती, शाळा काय म्हणतीये कळती, कुठं काय गुत्तप्पा असेल तर कसं सोडवता येईल तेही कळते. रतीब रतीब म्हणायचं आपलं. बरं आपल्या ते शाळा काय म्हणती? पोरांची संख्या वाढली का नाही? बघा पोरं वाढण्याची ना केवढी काळजी. शाळेची शाळेचीच मी म्हणतोय. अहो वाढली कुठली, उलट या 4 दिवसात गळतीच लागली. ते जाय म्हणजे जादा इन्क्रीमेंट देऊन 3 बाया नेमल्या तरी पोरांची संख्या वाढत नाही. तुम्ही असं कसं म्हणताय आप्पासाहेब? का? अहो तुम्ही मस्त एकाला 3 बाया नेमल्या असतील. अरे ते बरोबर आहे प्रताप, मी काय म्हणत होतो, हा? बाया नेमल्या हा? म्हणजे इना संकोच पोरी बी शाळेत येतील, हा. आणि पोरी शाळेत आल्या की पोरांची बी संख्या वाढेल, असं नाही का? हा, म्हणजे असाच तुमचा पॉइंट आहे व्हय. म्हणजे बघा मॅडम बाई, बाया शाळेत आल्या म्हणजे पोरी येतील, हा? आणि पोरी शाळेत आल्या म्हणजे काय होईल? चला काहीतरीच तुमचं. लाजण्याचा प्रश्न नाही. पोरी शाळेत आल्या म्हणजे पोरांची संख्या वाढेल. लांबचं धोरण आहे तुमचं, लय लांबचं धोरण आहे. अगं बाई, मॅडम बाई कधी आली? आत्ताच आले. होय तुम्ही नाळत बसू नका, त्यांना एक कप चहा घेऊन होय. बघा होय जी. जेवायला ते इथंच थांबणार. होय होय. अहो पण कशाला? अरे मी ठेवून घेणार आहे, कशाला काय? तुम्ही चला चला चला. अहो पण उगीच कशाला त्यांना त्रास देता? हो मॅडम बाई, तुम्ही कशाला उगाच माझा मंगळवार आहे माझा मंगळवार आहे करताय? आता साहेब ठेवून घ्यायला तयार असतील तर राहावा की इथंच कपलगत जोडीनं जेवा. काही जडनेस फिटनेस शिक्षण काही जडनेस आला तर इथंच लावून जायचं. ते सांगतो त्यांना, दुसरं काय? तुम्ही आणि काय सांगते? विश्रांती म्हणलं इथंच घ्या का? या झाडावरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून या झाडावर. कविता काय? अहो पण मला शाळेत जायला नको का? अहो तुम्ही मुख्याध्यापिका आहे, हेड मिस्ट्रेस. तुम्हाला कोण विचारणार आहे? हो अहो तुम्हाला विचारणार हितच आहे. बरं मी काय म्हणत होतो, 4 दिवसामध्ये एवढी गळती लागली म्हणता, काय भानगड काय? अहो त्या देशपांडे सरांनी मुलांना मधल्या सुट्टीत रोज मोफत दूध वाटायला सुरू केले, आणि हे कळल्यामुळं रोज मुलं इथं दाखला मागायला येतात. इकडचं नाव काढून तिकडे घालायला लागले. तुझ्या आईला तुझ्या मॅडम बाईला शिवाय नाही. मी त्याला देत नाही, देशपांड्याला म्हणतोय.
मोफत दूध वाटप सुरू केले का देशपांड्यांनी? होय ना. मी एक आयडिया सांगू का हा, तुम्हाला? त्यांनी जर मिल्क स्कीम सुरू केली असेल हा. तर तुम्ही मोफत अंडी वाटायला सुरुवात करा. जकास बाई हा? उद्यापासनं तुम्ही स्वतः अंडी या शिदबा, अहो शिदबा, कोण आहे? कोण तुम्ही? शिदबा कुठे गेला? मळ्यात गेल्यात. असं बाई, हा? या घरात 2 अंडी, ठीक आहे. ही अंडी घ्यायची हं. आणि पोराला वरच्या आळीत शाळेला नाही पाठवायचा, खालच्या आळीला शाळा सुरू झाली बरं. तिथं, बरं का? बरं. नाहीतर खाल उकडून अंडी. हं. हे पोराव चला शाळेला, चला अंडी गावत्यात. हिराक्का, अहो हिराक्का, काय या की जरा बाहेर. काय काम काढलं? काही नाही हो, तुमचं पोरग आहे ना, हं. त्याला वरच्या आळीतल्या शाळेला नाही पाठवायचं, खालच्या आळीत पाठवायचं. हे घे कांड. हे कांड कुणाच्या नाकाला लावायचं? पोरगी एकच शाळेला जाते ते ना? का एक रांगतय, एक खेळायला गेले, एक पाळण्यात आहे. म्हणजे ती बी शाळेला जाणार? जाणार आज न उद्या जाणारच की. द्या आणखी 2 अंडी द्या. प्रत्येकाला बी पाठवा बरं का शाळेला. हं. पाहिलं का, नशीब पोटातल्याच अंड नाही मागितलं. नागू दादा, अहो नागू दादा, हॅलो हॅलो, अहो गेले 8 दिवस झाला तुमच्या घरी अंडी घरपोच करतोय आम्ही, पण अजून तुमची मुलं त्याच शाळेत जातात. त्यांचे दाखले केव्हा काढून आणणार? अहो त्या तुमच्या 2 अंड्या पाहिनं आम्हाला दाखलं काढणं परवडण्यासारखं आहे का? म्हणजे अहो 3-3 महिन्याच्या फेया तटल्यात, त्या फेया भरल्याशिवाय आम्हाला दाखले मिळतील का? आता तुम्ही जर फी भरत असाल तर त्याचा काहीतरी विचार करता येईल. हो बाई, कुणाच्या नादाला लागलाय? हे लय खवाट खुळे, सगळे अंडी घेईल आणि वर कोंबडी मागल राहून देऊ बसवायला. ह्यो काय नाही पोरं पाठवीत, संध्याकाळी येऊ दे अंडे देतो चांगले 4 रट्ट. हे स्वतःहून शाळेत बसतो का नाही बघा. चला लोक तिच्या आलं मारी तिच्या. राणेबाई आपल्याला कोणीतरी भेटायला आले. असं पाठवून द्या. या या. राम राम बाई, राम राम. राम 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 राम. बसा बसा. कोण आपण आणि का आलात? आम्ही पहिलवान नव्ह का, या शेजारच्या वाडीतलं. असं मग तुमच्या मुलांची नावं घालायची आहेत का शाळेत? अहो, छे छे, अहो आमच्या 4पैकी एकाचं बी लगीन झालेलं नाही. लगीन झाल्याशिवाय पोर होते तोय. मग आपण का आलात? ए मारत तू सांग की. तू सांग की. आम्हाला कळलं होतं की तुम्ही मोफत आणले, मग आम्हा 4घांचा बी रतीब सुरू करा की तुमच्याकडे. अहो आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी सोय केलेली आहे अंडी देण्याची, इतरांच्यासाठी नाहीये. असं म्हणता होय? आम्हाच नाही वाटलं कुणाला बी घालता. मग तीच एक अडचण तुमच्या पुढे असेल तर आमच्या 4घांची बी नावं नोंदवा की. आपण असं कसं? तसं काय मी लय शिकलेलं नाही, पण बघा चालत असेल तर. छे छे, तसं कसं होईल? बरं येतो आम्ही. हो चला रे. या. पन्नासच विद्यार्थी, एवढी अंडी घातली तरी मुलं यायलाच तयार नाही. काय करायचं? शाळेसाठी केवढी इमारत बांधली, टोले जंग, पंचायतीकडून एवढी देणगी द्यायला लावली, टोले जंग 30,000. आणि केवढा मोठा पाहुणा आणला रे उद्घाटनासाठी. टोले जंग मिनिस्टर, तो बी एज्युकेशन. एकाला 3 मास्तर नेमले. टोले जंग म्हणजे ट्रेंड. त्या बी साध्या सुद्या नाही, दिसायला एकदम ब्युटीफुल. त्यांनी दूध सुरू केलं, मी म्हणलं अंडे सुरू कर. एवढ्याने भागाला म्हणलं दूध बी सुरू कर, तरी सुद्धा शाळेतल्या पोरांची संख्या कमीच. आता बघा म्हणजे झालं. अहो त्या जळक्या छप्पर नसलेल्या वसाड शाळेत पोरं यायची ती येतातच. मी मध्ये बोलू का? माझ्या अंदाजाप्रमाणे ही शाळा एवढ्यात वस पडायला पाहिजे होती, एवढं आपण काय काय केलंय. त्याचा काहीच परिणाम त्या शाळा होऊ नये. अहो कसा होणार? अरे का होऊ नये? अहो अजाबात नाही होणार. मग त्या शाळेचे हेडमास्तर तसे. देशपांडे, हा मग अहो गेल्या 5 सालातला एसएससीचा निकाल कसा लावलाय बहादरानं? 100% म्हणजे 100%. कशाला होती शाळा सोडून पोरं दुसरीकडे जातील? तुम्ही मारे खालची आळी म्हणताय. अहो पण तुमच्या जाळीतली पोरं तुम्हीच घातलेली अंडी, तुम्हीच वाटलेली अंडी खाऊन त्यांच्या शाळेत नाव घालतात. काय म्हणतो काय तू? मग फॅट सांगतोय फॅट. तुम्ही एक करा, काय? ते तुमचे देशपांडे सर आहेत ना, हा हा. त्यानं तुम्ही तुमच्याकडे वळून घ्या. बर. म्हणजे तुमची शाळा आपोआप सुरायला लागेल. बर. मी मध्ये बोलू का? तुझ्या आईचा पोपट्या तुझ्या. तोंड घालायची सवयच आहे. बर चल, बोल बोल बोल. ते देशपांडे सर अजाबात फुटायचं नाही, लय निष्ठावान अवलादीचे. अरे का नाही फुटणार? त्याचा बाप फुटल. त्याचा बाप फुटून आपल्याला काय फायदा नाही. म्हणजे तुम्हाला एक इल्लम सांगू काय? काय? हा? हा पण हे हा.
नाहीतर हो. हा. मी काही हट. बबी बबिताच्या नाला चहा आणून होत तुझ्या मायला माझ्या घराची खानावळ करून टाकली. हो काय सांगायचं आप्पासाहेब, आज असा हळदी कुंकवाचा समारंभ रचलाय. बर. अहो डुसकं चालवलं, डुसक्यानं चांगलं बेंडोळ काढलं. तुम्ही बी म्हणाल या पोपट्याला नुसती चोचच नाही तर डोसकं बी आहे. हा पोपटे कशी कशी इलम काढली म्हणाय. हो, तुमच्याकडनं शिकतो आम्ही. मास्तरबाई. या 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 नमस्ते. नमस्ते बसा. काय मग पाय काय म्हणतोय हा बरं आहे की. सांगायचं नाही आम्हाला, काहीतरी मलम बिलम लावला असता आम्ही. तुम्हाला आणि उगीच कशाला त्रास. बर. शाळेतून परस्परच आले मी. बर. म्हटलं तुम्ही वाट बघत असाल. ते आणखी कुणी स्त्री आल्या नाहीत. तर काय येतील ना, येणार आले कुंकू आहे ना प्रायव्हेट आहे जा. म्हणजे पब्लिक हळदी कुंकू नाहीये. तुम्ही आज जा. का असू दे ना, असू दे. हेच पोपटा तुझी माता आतनं म्हणा का. बर. म्हणजे काय आजचा हळदी कुंकू तुम्ही जरा आतनं बघायचं. म्हणजे आजचा हळदी कुंकू समारंभ आत आहे. नाही नाही मुख्य समारंभ इथंच घडणार आहे. तुम्ही जरा आतनं बघायचं. बर. चला चला चला. हळू 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 हळू. बाप मास्टरीन बाई म्हणजे सिलेक्शन कुणाचं आहे. म्हणलं देशपांडे बाई आल्या. अरे येऊ दे येऊ दे येऊ दे. या भैया. या 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 नमस्ते. या बसा. मी हळदी कुंकवाला आले. आम्हीच आवाज झाडलो होतो बसा. समारंभ कुठे. समारंभ इथंच आहे. पण बाकीच्या बायका कोणी दिसत नाही. बाकीच्या कोणाला बोलावलेलंच नाही, ते येतील कशा. नाही नाही तुमचं काहीतरी गैरसमज झालंय. छे छे. अगं बाई. अरे देवा. नाही नाही जायचं नाही. गळा दाबून टाकीन. नाही. देशपांडे मास्तरीन बाई आम्ही कोण तुम्हाला सांगायला नको. आमच्या मनात काय आलं केल्याशिवाय सोडत नाही. नाही 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 नाही. हळदी कुंकूला आम्ही बोलवलंय. माझ्या हातानं तुम्हाला हळदी कुंकू देणार. मग सोडतो काय. माझ्याच हातानं मास्तरांना सांगायचं तुमच्या नवऱ्याला काय. वरची शाळा बंद, आमच्या शाळेत येऊन दाखल व्हायचं. आता आजचं जीवदान मिळाले तुम्हाला. आता हे लावलेलं कुकू ठेवायचं का पुसून टाकायचं. नको म्हणतो. बरं नाही पुसून मग आमच्या शाळेत गाडायचं त्यांना. या या या. रडू नका. ओके. हॅलो हॅलो जी. कुंकवाचं काम झालं. हळदीचं काय करतोस. कुणाला लाव. ती कच्चे कैरी आत गेले. घे जरा खारट तोरट होऊन जाऊ दे. पोपट भाऊजी काय चाललंय. घरातल्यांनी बाहेर तोंड घालायची नाहीत. चला चला चला. होय असं किती वेळ विचार करत बसणार आहात. चला उठा. 2 घास खाऊन घ्या. नाही मला भूक नाही. मी एक सांगू. आपण हे गाव सोडून गेलेलं बरं. कसं. बरोबर आहे. आपण हे गाव सोडलंच पाहिजे. हो. आजच्या आज आत्ताच. आत्ताच्या आत्ता कसं शक्य आहे. सामसूम तर झालं पाहिजे ना. आपण असं करू. तुम्ही 2 घास खाऊन घ्या. बैलगाडी घेऊन या. सगळं सामसूम झालं की आपण निघू. कसं. ठीक आहे. चला उठा उठा.